वाह रे वाह, आम्हाला माहित नाही का हो? नवगरी जी, तुमको मेरा चॅलेंज है, लिख के रखो. मरते दम तक निशान से भान करेगा. विचारा ना, जिथं आहे सत्यता आहे, सत्य म्हणण्याची लायकी माझ्याकडे आहे. नाही जमलं चुकलं तिथेही तुमच्या नाव डोकरे. नाही जमलं ते नाही जमलं नाही. आम्ही त्या बापाची औलाद आहोत. बाकींच्या सारखी शायरी नाही करत पोकर पिंगर. रस्ते तो बात करते. समजलं की नाही? हा, भल्लाही शायर पाहिले मी नाही आपल्या आयुष्यामध्ये. हा, समजलं की नाही? अभ्यास ठेवतो तेव्हा आम्ही बोलतो नाही, पण मानावं लागेल आम्ही तुमच्या अभ्यासाची कदर करत नाही का? आम्ही लोकांना गर्वानं सांगतो, खैरे कुणबी समाजाचा माणूस महापुरुषांची चळवळ मानते, आम्हाला गर्व वाटते. आमच्या रक्ताचा माणूस जर सांगत असेल महापुरुषाची, ते तर त्यांना माहितच असेल, कारण तो त्या रक्तातला आहे. परंतु खऱ्या अर्थाने खैरे कुणबी समाजाचा माणूस जर हे महापुरुषाची चळवळ म्हणत असेल तर त्याच्या मायची वागाची छाती. आम्ही काय कमी लेखले का तुम्हाला? नाही. कमी लेखले काय? शाहीर साहेब, ऐसा नहीं होता. दुश्मन बनो मगर आपस के नहीं. दुश्मन बनो मगर आपस के नहीं, और तीर बनो मगर वो सर्कस के नहीं. हाँ, पुजारी बनो मगर वो हवस के नहीं, और बनना है तो शेर बनो मगर वो सर्कस के नहीं. क्यों बोला? आता तुम्ही गाणं म्हटलं, हे चूक तुमची आहे. कोणतं? कोणतं? प्रकाशराज पाटणकरचं गाणं आहे. कोणतं? कोणतं? भीमा हे पुन्हा हे कोणाचे शब्द आहे? कोणाचे? प्रकाशराज पाटणकरने म्हटलेले शब्द आहे. बरोबर? अगदी बरोबर. मान्य करा, तुम्ही ऐकलेलं असाल. हो हो. आता पाय शाहीर साहेबाची हुशारी कशी, हे चूक आणून द्यायची आहे लक्षात. हा हो. आणि म्हणून शाहीर साहेबांना गाणं कोणतं म्हटलं? हो, बिरसा मुंडा बापा बापा आणि घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी बापा रे. मग त्याची छाप काऊन टाकल्या तुम्ही? शब्द त्यांचे आहेत ना, आयची नाही आहेत. त्यांनी जो कोणता कवी आहे त्याची छाप टाकायला पाहिजे होती. त्याची बिरसा मुंडा लावून दिला, झाले यायचं गाणं तयार झालं. ओगे मा सत्यानाश झालं की मग काय? बिरसा मुंडा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी. पण मी नाही म्हणत, हे म्हणते माझी आदिवासी देत आहे ग्वाही, आणि इकडं आहे दिनासाठी. बरोबर? मी नाही म्हणत रे भाऊ, ना तो कापून टाकून मला कापून तरी चालते. बरं, मी काय भेट नाही. मी या छातीले पक्का, आणि तो मारण छक्का तर मी मारीन चौका. तुम्ही मारा छक्का, तो मारण चौका. शाहीर साहेब, ऐसा नाही होता. बरं, शब्द तयार करा, आम्हाला गर्व वाटेल हो तुमच्यावर. समजलं की नाही? स्वतःचे निर्माण करा तुम्ही शब्द. शाहिरात ना क्वालिफाईड. आमचं काय चालत गेलो तर गेलो 2-4 दिवस आठवावर गप्पा. नाही धड शेंडाय समजे ना पुढे समजे. पण निसर्गाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने शायरी करतो. मी स्वतःला धन्य समजतो. ऐसे बिहालो आणि हे स्वीकारावं लागेल तुम्हाला. तर खरं म्हणेल की गुरु ब्रह्माजी नवघरे यांचे तुम्ही लाडके चिरंजीव आणि माझे मोठे बंधू. आणि याची का मुजुरी केली? आता राहून माझ्या समोर मला का बोलायचं, मला करता येते मुजूर. समजले की नाही? आणि म्हणून ऐसे भी हाल रहते हैं आणि ती ऐसे भी हाल रहते हैं. कैसे लोग? कैसे? ऐसे धिक्कार लोग हैं. बाप रे, दुनिया का आगे मैं क्या कह रहा हूँ.
ते 20 वेळा ही पृथ्वीने क्षत्रिय केली. म्हणजे त्याच्या डोळ्यात जो मनुष्य प्राणी दिसत त्याला कापायचा तो. बापा महिलांना सुद्धा मारायचा. ओके मा अशा परिस्थितीत एक महिला गरोदर होती आणि ती त्याच्या तावडीतून सुटली. अरण्यात गेली आणि तिथे आपल्या मुलाला जन्मात घातलं. आणि तिथे ध्यानस्थ बसले ते बटुकेश्वर नावाचे ऋषी. तेथून सुद्धा पर्वत काढली. त्या बटुकेश्वर नावाच्या ऋषीने आपल्या पोरामध्ये त्या बाळाला पकडलं. त्याचा गाव सुंदर केला. म्हणाले म्हटलं बाप तुझा गांडू रे. पण म्हणाला तर त्या मायची छाती आणि तुला जन्म दिला असेल. आता त्या भगवान परशुराम सगळ्याला कापलं. समजल्याकडे आहे का पुढे काय म्हणतो ते. साहब दीजिए धुमाल इनकी ओर से 50 रुपए का नजराना है इस विचारधारे पर. थँक्यू. त्याचप्रमाणे संजयजी मोवाडे साहेब, गजबे साहेब, हल्ली मुक्काम जलालखेडा 20 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. आणि मग काय म्हणतो ऐका बंधूनो, मजेशीर विषय आहे. उस परशुराम की निजता को जरा मेरे नजरिए से देखो. तो क्या किया वो भगवान परशुराम ने? नवजात शिशु महिला मारी. नवजात बाळाला कापलं रे. अरे आई गरोदर असते तिला सुद्धा तिचं उदर काढून त्याला सुद्धा मारण्यात आलं. देवा नवजात शिशु महिला मारी. तो बताओ क्या इसको ही वीरता प्रत्येक जुनं ते सोनं होत नाही. जुनं ते धुणे होऊ शकते नवघरे साहेब, पण धुण्याचं पाणी कुणी पित नाही. आणि मी शहाणा त्याला समजतो की गड्यावर सुरी आली तरी चालेल, मात्र सत्य सांगितल्याशिवाय राहत नाही. सत्य सांगितल्याशिवाय राहत नाही. अगर लहू का रंग बदल सकता है तो जीने का ढंग बदल सकता है. एक इंसान अपना ईमान बदल सकता है, तो विचारधारा बदलने में कितनी देर लगेगी. और हम आजादी का जश्न तब मनाएंगे जब इस देश की मूल निवासी कौम जागेगी. काय वाटते आहे शाहीर साहेब? ऐका पुढे काय म्हणतो सांगतो. या देशाचा इतिहास माझ्या गुरुजींचं गाणं आहे. कितीतरी पुराण गाणं आहे. समजल्याकडे पुढे काय म्हणायचं आहे.